हे बघा, आपण हे मातीचं भांडं असल्यामुळं ना खाली ठेवलं तरी पण आवाज तुम्हाला येतोय। मस्त शिजत आहे आणि हे कलरसुद्धा तुम्ही बघू शकताय, मस्त असं लाल भडक आहे ना हे कलर आलेले आहे चिकन मसाल्याला। आणि आपलं घरचं कांदा लसूण मसाला असल्यामुळं ना मस्त खमंग पण सुटलेले आहे, मस्त असं झणझणीत आहे ना हे चिकन मसाला तयार आहे। मस्त पैकी का नाही मातीच्या भांड्यामध्ये चिकन मसाला तयार झाले, ह्याचं मस्त पैकी का नाही सुगंध बी यायला लागलाय। आणि कसं होतंय माहिती आहे का मंडळी, चुलीवर केलेलं मातीच्या भांडी आहेत आणि एकदम आपल्या गावाकडच्या पारंपरिक पद्धतीनं हे चिकन मसाला केला, त्यामुळं कुठल्या बी हॉटेलमध्ये जावं मंडळी हे जी चव आहे की नाही ते तुम्हाला कुठं मिळणार नाही बघा। का माहिती आहे का, कारण हे बनवतानाच तेवढं मंडळी का नाही जीव ओतून केलेलं काम आहे, त्यामुळे ह्याला एक येणारं जे टेस्ट आहे ते मंडळी नक्कीच गावाकडची टेस्ट आहे बरं का। ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। मंडळी काय झाले माहिती आहे काय, आमचा एक दोस्त आहे करमाळ्याचा आणि म्हटला दादा काहीतरी जरा चिकन मधलं एक मस्तपैकी काहीतरी बनवा की म्हटला, म्हणून मंडळी म्हटलं काय आता करमाळ्याचा दोस्तानं चिकनचं काहीतरी पदार्थ सांगितलंय म्हटल्यानंतर आज म्हटलं कारभारने बनवून टाक काय ग चिकन मसाला। हां, आज मंडळी का नाही चिकन मसाल्याचा बेत आहे। ह्यो बेत मंडळी झकास होणार आहे, कारण आपण याच्यामध्ये सगळे घरचे मसाले वापरणार आहे आणि त्याचबरोबर मंडळी शेवटी तुम्ही बघालच की कसं असणार ह्याचं टेस्ट, कसं म्हणतेस कसं होईल याचं टेस्ट, मस्तच होणार गावाकडची टेस्ट सगळ्यात शेवटी बघाच। आता चला करूयात सुरुवात मग या रेसिपीला। तर आज आपण बनवणार चिकन मसाला। तर चिकन मसाला बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात। हे बघा, आपण इकडे नाही स्वच्छ धुवून घेतलेले आहे 1 किलो चिकन घेतलेले आहे आणि इकडे आपण 3 कांदा घेतलेले आहे, कोथिंबीर, आलं लसूण घेतलेले आहे, 2 टोमॅटो घेतलेले आहे, हळद पावडर घेतलेले आहे, आपलं घरचं कांदा लसूण मसाला घेतलेले आहे आणि 1 वाटी आपण दही घेतलेले आहे, मीठ घेतलेले आहे, मोठं मीठ घेतलेले आहे, तमालपत्र घेतलेले आहे, लवंग दालचिनी मिरं घेतलेले आहे आणि चक्री फूल आणि एक मसाला एलदोड घेतलेले आहे आणि थोडंसं जिरं सुद्धा घेतलेले आहे आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे। हे बघा, आता आपण इकडे चिकन घेतलं होतं ना हे स्वच्छ धुवून तर घेतलेलेच आहे। आता आपण यामध्ये आहे ना हळद घालूया, एक अर्धा चमचाभर मी हळद घालते। आपले देशी हळद आहे सांगलीचं सुप्रसिद्ध आणि तुम्हाला लागणार असेल ना आपले व्हॉट्सअप नंबर तुम्ही ऑर्डर करू शकताय। तर आपण मीठ घालूया आणि चांगलं असं आपण आहे ना सगळं एकजीव करून घेऊया, सगळीकडे आहे ना हळद मीठ लागायला पाहिजे। असं आपल्याला हळद मीठ लावून आहे ना आपल्याला मुरवण्यासाठी ठेवायचं आहे। बघा, आता आपण सगळीकडे आहे ना हळद मीठ लावून घेतलेले आहे। आता आपण एक 15 मिनिटासाठी आहे ना आपण भाजूला ठेवूया, चांगलंच आहे ना हे चिकनमध्ये हळद आणि मीठ मुरायला पाहिजे। तर आता आपण चिकन तर आहे ना मुरवण्यासाठी ठेवलेलेच आहे आणि इकडे बघा आपण कांदा वगैरे घेतला होता ना, आता आपण एक कांदा चिरून घेऊया। कांदा आहे ना आपल्याला थोडंसं जास्तच घ्यायचं, त्यासाठी बघा इकडे मी हे 3 कांदा घेतलेले आहे आणि हे कांदा बारका असेल ना तुम्ही 4 सुद्धा घेऊ शकताय। बघा, आता आपण कांदा आहे ना असं उभं पातळ आपल्याला हे चिरून घ्यायचं। सगळं कांदा आहे ना मी ह्याच पद्धतीने तर चिरून घेते। बघा, आता आपण कांदा चिरून घेतलेले आहे, तर आपण टोमॅटो सुद्धा आहे ना आपण बारीक चिरून घेऊया। टोमॅटो आहे ना पिकलेलेच घ्यायचं, म्हणजे तेलामध्ये आहे ना पटकन विरघळला जातो। असं मी बारीक चिरून घेते। कांदा आहे ना तुम्ही बारीक पण चिरून घेऊ शकताय, मी तो पातळ चिरून घेतलेले आहे। बघा, आता 2 टोमॅटो आहे ना मी तर चिरून घेते आणि आता आपण आहे ना हे कोथिंबीर सुद्धा आपण चिरून घेऊया। हिरवगार असं कोथिंबीर घेतलेले आहे, आपल्याला बारीक चिरून घ्यायचं। हे बघा, आता आपण इकडे कलबत्ता घेतलेले आहे आणि इकडे आपण आलं लसूण घेतलं होतं ना ते बारीक करून घेऊया कलबत्त्यात। चांगलं असं आपल्याला असं बारीक करून घ्यायचं आहे। आता कलबत्त्यात आहे ना लसूण आणि आलं पूर्ण असं बारीक करून घेते। देशी लसूण घातल्यामुळं ना मस्त चवीला पण चांगलं उतरतो चव। बघा, आता मी आलं लसूण सुद्धा आहे ना हे कलबत्त्यात बारीक करून घेतलेले आहे। आता आपण हे काढून घेऊया। बघा, आता आपण चूल पेटून घेऊया।
हे बघा आता चूल पेटलेली आहे. आता आपण चुलीवरती आहे ना इकडे एक मातीचं भांडं घेतलेले आहे. तर आपण चुलीवरती ठेवूया आणि ह्यामध्ये ना आपण आता तेल घालूया. हे आता तेल घातलेले आहे. आता आपण तेल आहे ना थोडंसं गरम करून घेऊया. हे बघा आता तेल गरम झालेले आहे. आता आपण ह्यामध्ये तमालपत्र, लवंग, दालचिनी, मिरं, जिरं घालूया आणि एक चक्री फूल आणि मसाला एलदोड थोडंसं असं आपल्याला ना हे परतून घ्यायचं. आता आपण ह्यामध्ये घालूया कांदा. हे बघ पातळ चिरून घेतो ना कांदा ते घालायचं. आता कांदा घातलेले आहे. आता आपण कांदा आहे ना पूर्ण असं लालसर होईपर्यंत आपल्याला कांदा आहे ना हे तेलामध्ये परतून घ्यायचं. पूर्ण मऊ व्हायला पाहिजे असं आपण ह्या पद्धतीनं कांदा आपण हे परतून घेऊया. बघा आता कांदा आहे ना थोडंफार परतलेले आहे. बघा थोडंसं लालसर झालेले आहे. आता आपण ह्यामध्ये घालूया आलं लसूण आपण बारीक करून घेतलं ते घालूया. थोडंसं आपल्याला कांदा बरोबर आहे ना हे परतून घ्यायचं आणि आपण बारीक चिरलेलं टमॅटो घालूया. टमॅटो आहे ना आपल्याला पूर्ण मऊ होईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे. कांदा आणि टमॅटो आहे ना पूर्ण मऊ व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण आहे ना थोडंसं आपण मीठ घालूया. म्हणजे मीठ घातल्यामुळं काय होतंय पटकन आहे ना मऊ होते. व आता आपण पूर्ण मऊ होईपर्यंत आहे ना आपण हे परतून घेऊया. हे बघा आता कांदा, लसूण आणि टमॅटो वगैरे ना पूर्ण असं मऊ झालेले आहे. आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत आपलं घरचं कांदा लसूण मसाला. आजकाल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या डंकामध्ये कुठलेला आपले घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला. मस्त झणझणीतपणा आहे आणि कलर सुद्धा चांगला आहे आणि चवीला पण आहे ना खूप छान आहे. आणि पदार्थ शाकाहारी असू दे मांसाहारी असू दे दोन्ही पदार्थाला मसाला चालतो. आणि वर्षभर ठेवलं तरी पण काय होत नाही. चिनी मातीचे बरणी नाही तर काचेचे बरणी ठेवायचं. आणि आहे ना तुम्ही पण एकदा घेऊन बघा तुम्हाला पण हे मसाला नक्की आवडेल. उपलब्ध आहे तोपर्यंत ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही ऑर्डर करू शकताय. हेच आपण मसाला आहे ना इथं घालूया. आपलं घरचं कांदा लसूण मसाला हे तुमच्या आवडीनुसार आहे ना तुम्ही घालू शकताय. जास्त तिखट लागणार असेल तर जास्त पण घालू शकताय आणि कमी लागणार असेल ना तुम्ही कमी सुद्धा वापरू शकताय. तर आपण आहे ना हे मसाल्यावर चांगलं असं आपण आहे ना हे कांदा लसूण मसाला परतून घेऊया. बघा आता चांगलं असं आपण मसाला परतून घेतलेले आहे. आणि तुम्ही इकडे बघू शकताय आपण चिकनला आहे ना हळद मीठ लावून घेतलं होतं आणि चांगलं असं बघा मुरलेले आहे. आता आपण ह्यामध्ये घालूया हे चिकन. असंच आपल्याला चांगलं असं मुरलं ना म्हणजे खाताना पण मस्त लागतो आणि मसाला चांगलं असं हे चिकनमध्ये मुरतोय. चांगलं असं आपण सगळं एकजीव करून घेऊया. पूर्ण आहे ना असं सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे हे मसाल्यामध्ये. खालीवर करून आहे ना सगळीकडे मसाला लागायला पाहिजे. आता आपण चांगलं असं आहे ना सगळं ह्यामध्ये मसाला आहे ना सगळे एकजीव करून घेतलेले आहे. तर आता आपण ह्यामध्ये घालूया दही. दही घातल्यामुळं ना चिकन मसाल्याला चव चांगलं उतरते. एवढं घातलेलं आहे. आणि ह्यामध्ये आपण बारीक चिरलेला कोथिंबीर पण घालूया आणि चांगलं असं आपण आहे ना सगळं एकजीव करून घेऊया. पूर्ण असं आपल्याला मसाल्यामध्ये ना सगळं एकजीव करून घ्यायचं. आणि ह्यामध्ये आपल्याला आता हळद आणि मीठ वगैरे काही घालायचं नाही. आपण अगोदर आहे ना चिकनला हळद मीठ लावून घेतलेलेच आहे त्यामुळे असं आपल्याला आता हळद मीठ वगैरे काही घालायचं नाही. बघा आता आपण चांगलं असं सगळं एकजीव करून घेतलेले आहे. आता आपण काय करायचं ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून आणि ह्याच्यावरती आपण थोडंसं आहे ना पाणी घालूया. आता थोडंसं पाणी घालते. आता आपल्याला चिकनमध्ये पाणी घालायचं नाही. मीठ घातल्यामुळं पाणी सुटते. नंतर थोडंफार आपण लागलं तर पाणी घालूया नाहीतर नाही. त्यासाठी इकडे बघा वरती मी पाणी गरम व्हायला ठेवलेलंच आहे. आता आपण आहे ना 5-10 मिनिटाचं आपण वाट बघूया चिकनला पाणी सुटते. तर बघा आता 5-10 मिनिटं झालेली आहेत. आपण चिकनला पाणी सुटले का बघूया. हे बघा आता वरती आपण पाणी ठेवलं होतं ते तर गरम झालेले आहे. तुम्ही बघू शकता चिकनला ना चांगलं असं पाणी सुटलेले आहे. आता चांगलं असं आहे ना चिकनला पाणी सुटलेले आहे. तर आपण सगळं आहे ना असं एकदा खालीवरून करून घेऊया.
बघा आपण मीठ घातल्यामुळं ना चांगलंच पाणी सुटले. आता आपण सगळे एकजीव करून घेतलेले आहे. आता आपण इकडे गरम पाणी करून घेतो. थोडंसं आपण पाणी घालूया, थोडंसं घातलेले आहे. आता आपण आहे ना एक 10 मिनिटं आपण आहे ना चिकन चांगलं असं शिजवून घेऊया. पूर्ण आहे ना चिकन शिजायला पाहिजे. परत मी झाकण लावून आहे ना एक 10 मिनिटं हे चांगलं असं शिजवून घेते. हे बघा आता 15 मिनिटं झालेले आहे. आता आपण चिकन मसाला तयार झाले का बघूया, चिकन वगैरे शिजले का नाही. झाकण काढते. हे बघा आता झाकण काढते. हे तुम्ही बघू शकताय मस्त आहे ना चिकन शिजतोय. चिकन मसाला मस्त मसाला सुद्धा आहे ना तयार आहे. बघू शकताय जास्त पातळ नाही काय नाही. आता आपण चिकन शिजले का नाही बघूया. हे बघा चिकन आहे ना चांगलं असं शिजलेले आहे, गरम आहे बघू शकताय. आणि आहे ना मस्त हे चिकन मसाला तयार आहे. आणि असं आपण मातीचं भांडं असल्यामुळं ना खाली ठेवलं तरी पण आहे ना एक 5 मिनिटं तर शिजत राहते. त्यामुळे आता आपण हे खाली ठेवूया. हे बघा आपण हे मातीचं भांडं असल्यामुळं ना खाली ठेवलं तरी पण आवाज तुम्हाला येतोय. मस्त शिजत आहे. आणि हे कलरसुद्धा तुम्ही बघू शकताय मस्त असं लाल भडक आहे ना हे कलर आलेले आहे चिकन मसाल्याला. आणि आपलं घरचं कांदा लसूण मसाला असल्यामुळं ना मस्त खमंग पण सुटलेले आहे. मस्त असं झणझणीत आहे ना हे चिकन मसाला तयार आहे. तर मंडळी हे बघा इकडं मस्तपैकी का नाही मातीच्या भांड्यामध्ये चिकन मसाला तयार झाले. ह्याचं मस्तपैकी का नाही सुगंध बी यायला लागलाय. आणि कसं होतंय माहिती आहे का मंडळी, चुलीवर केलेलं मातीच्या भांडी आहेत आणि एकदम आपल्या गावाकडच्या पारंपरिक पद्धतीनं हे चिकन मसाला केला. त्यामुळं कुठल्या बी हॉटेलमध्ये जावं मंडळी हे जी चव आहे की नाही ते तुम्हाला कुठं मिळणार नाही बघा. का माहिती आहे का, कारण हे बनवतानाच तेवढं मंडळी का नाही जीव ओतून केलेलं काम आहे. त्यामुळे ह्याला एक येणारं जे टेस्ट आहे ते मंडळी नक्कीच गावाकडची टेस्ट आहे बरं का. त्यामुळं मंडळी ही रेसिपी लई झकास झाल्या. दिसते कसं बघा की मंडळी नुसतं असं वाटते का नाही नुसतं चिकनच खात बसावं, भाकरी खायलाच नको, इतकं मस्त हे झालेलं आहे मंडळी. आपल्याला तर हे जाम आवडलंय बघा. होय मस्त मसालेदार आहे ना चिकन मसाला तयार आहे. तोंडाला पाणी सुटलं बघ कारभारने. मी काय आपलं घरचं कांदा लसूण मसाला आहे ना. हां त्यामुळेच चव. तर मंडळी मग सांगा ही रेसिपी कशी झाली आहे. आणि नुसतं सांगू नका. तर आता आहे थंडीचा दिवस. त्या थंडीच्या दिवसात एकदम गरमागरम पोटात गेलं की कसं अशी एक तरतरी येते बघा. त्यामुळं का नाही अशा पद्धतीने चिकन मसाला बनवून का नाही तुम्ही बी खावा. आणि मग मस्त तयार झालं बेत झाला तुमचा त्यावेळी मात्र परत व्हिडिओवरती येऊन कमेंट करा. म्हणजे तुम्ही खाल्ल्याचं आम्हाला बी समाधान हो. आणि तुम्हाला ते आवडलंय नाही आवडलंय त्यावेळी तुम्ही नक्कीच मंडळी कमेंट करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हे चॅनल आमचं नाही, आमच्या दोघांचं नाही बरं का, हे आपल्या सर्वांचं चॅनल आहे. त्यामुळं का नाही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आणि भरपूर जण आम्हासनी सांगतं दादा वहिनी तुमच्या व्हिडिओच्या आम्हासनी नोटिफिकेशनच घेत नाहीत. तर होतंय काय माहिती आहे काय, बरेच जण सबस्क्राईब करतात खरं तिकडं घंटेचं बटनच दाबलेलं नसतात. त्यामुळं का नाही ते तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचत नसतात बघा. म्हणून मंडळी सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. चला भेटूयात आपल्या अशाच नवनवीन गावाकडच्या रेसिपीसह आपल्या गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा. आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.